आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कारण शेवटी तुम्ही माझ्या गुरुचा आहात ना। माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। रखुमाई होनिया, रखुमाई होनिया, मन उभे विटेवरी। माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। पण शेजारची इट कारे रीती सांग देवा, कारे रीती सांग देवा। माझा हरवला सखा माझ्या भेटीला गियावा, माझा हरवला सखा माझ्या भेटीला गियावा। माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। युगे 28 झाली तरी वाट मी पाहीन, तरी वाट मी पाहीन। एकलीच राऊळाच्या अंधारात राहीन, एकलीच राऊळाच्या अंधारात राहीन। माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। तुझी ही गुरुदक्षिणा आवडली मला सावली। तुझा खोटेपणा लपणार नाहीये। सारंगवर खूप प्रेम आहे ना तुझा, आणि सारंगचंही तुझ्यावर। मग तू तुझ्या आवाजाचं सत्य किती दिवस लपवून ठेवू शकणार आहेस त्याच्यापासून? सप्तपदी घेताना दिलेली 7 वचनं निभावताना गुरुला दिलेलं वचन विसरणार नाहीयेस ना सावली तू? पत्नी धर्म निभावताना शिष्य धर्म विसरणार नाहीस ना सावली? नाही विसरणार ना? ये तू। हे काय? मॉम गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा। सो स्वीट मॉम, तुम्ही अशाच माझ्या पाठीशी कायम राहा, माझ्या गुरु म्हणून, माझ्या मेंटर म्हणून। तुम्ही मला आयुष्यात खूप गोष्टी शिकवल्यात मॉम, पण मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काहीच देऊ शकले नाही। तेवढं काय तर तुमची एक साधी इच्छा आहे की या घरात पाळणा हलावा, पण माझ्या करिअरमुळे मी तुमची ही इच्छा पूर्ण नाही करू शकत। बरोबर बोललीस तू की माझी खूप वर्षापासूनची ही इच्छा आहे, आपल्या घरात पाळणा हलावा, पण त्यासाठी मला कुणाला त्रास नाही द्यायचा। तू हे तुझ्या इच्छेविरुद्ध करावंस असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, मला ते आवडणार नाही।
हा पण भविष्यात तुला स्वतःहून इच्छा झाली आणि तू माझं हे स्वप्न पूर्ण केलंस तर मला खूप आवडेल, कारण तू माझी लाडकी सून आहेस. आणि असं जर का झालं तर मग मी समजेन मला माझी गुरुदक्षिणा मिळाली. थँक्यू. यू वेलकम मॉम. तुझा खोटेपणा लपणार नाहीये. मग तू तुझ्या आवाजाचं सत्य किती दिवस लपवून ठेवू शकणार आहेस त्याच्यापासून? सप्तपदी घेताना दिलेली 7 वचनं निभवताना गुरुला दिलेलं वचन विसरणार नाहीयेस ना सावली तू? स्पष्ट विचारतो तुला सावली मी. एका क्षणासाठी मला पण असं वाटलं की तू गातेस. नाही, काहीच चान्सेस नाही. तुम्ही आई होऊ शकत नाही. काय बोलताय तुम्ही? जग इतकं ॲडव्हान्स झालेत, की टेक्नॉलॉजी आल्यात, वेगवेगळी औषधं आली आहेत. काहीतरी होऊ शकेल ना, आधी विचार तर करा. सरळ नाही म्हणताय. पैशांचं टेन्शन घेऊ नका. ऐश्वर्या मॅडम, अहो पैशाने आई होता आलं असतं तर किती सोपं झालं असतं नाही का? पण तुमच्या गर्भाशयाच्या पिशवीचा प्रॉब्लेम आहे. याआधी तुम्ही 2 वेळा कन्सीव्ह राहिला होतात, पण त्यावेळेला तुम्हाला मूल नको होतं, मग ॲबॉरेशन करावं लागलं. त्यामुळे तुमचं गर्भाशय डॅमेज झालेलं आहे. आपण सगळे उपचार करून बघितलेत, सगळ्या चाचण्या करून बघितल्यात, काहीच होप्स नाही आहेत. आणि तरी सुद्धा तुम्हाला होप्स वाटत असतील ना, तर मी आज स्पष्ट सांगते, तुम्ही आई होऊ शकत नाही. अगं कुठे गेली होतीस तू? किती शोधतोय मी तुला. काय झालं? का रडतेस तू? सावली, कुणी काय बोललं का? सावली, तू माझ्यापासून काही लपवतेस का? सावली, मी तुला काहीतरी विचारतोय. कुणी काय बोललं का तुला? सांग ना मला. मग का रडतेस? मी गुरुपौर्णिमा आहे ना, म्हणून मी देवळात गेले होते. तिथे देवाचे आभार मानले म्हणून रडायला आला. अजून किती काळ मी तुमच्यापासून लपवाछपवी करू शकणार आहे? रडू नकोस. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. चल माझ्यासोबत वर. सारंग सर, ये ना. काय आहे? चल ना, सांगतो ना, ये.